नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकतो की महाराष्ट्र शासनाकडून कर्जमुक्ती योजना चालू झालेली आहे आणि त्या कर्जमुक्ती योजनेसाठी आधार ॲग्रीस्टाक नोंदणी ही महत्त्वाची आहे आणि इतर डॉक्युमेंटसुद्धा. तर त्याविषयी आपण सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो की लाभार्थ्यांना जवळजवळ 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ तर होणारच आहे. परंतु आपण पुढे पाहू शकतो की शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जे 2026चा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांना आपला आधार क्रमांक चालू मोबाईल क्रमांकाशी संलग्न करून ॲग्रीस्टाक पोर्टलवर नोंदणी पूर्ण करायची आहे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी सांगितलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला लवकरात लवकर आधार संलग्न मोबाईल नंबर लिंक करायचा आहे आणि त्याला पण ॲग्रीस्टाक नोंदणी करायची आहे. आणि आपण पाहू शकतो की नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे पीक कर्जाची वेळेत परतफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी यावर आपण कर्जमुक्ती योजना लागू केली आहे. आणि या योजनेअंतर्गत आपण पाहू शकतो की 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरित झालेल्या 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचा विचार करण्यात येणार आहे. आणि या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना प्रति शेतकरी कमाल 2 लाख रुपयापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो की यापूर्वीच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना कमाल 50,000 रुपयापर्यंत कर्जमुक्ती दिली जाणार आहे. तर तसेच 2022-23 व 23-24 आणि 24-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमानुसार विहित वेळेत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना कमाल 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीने हे नियम आहेत. आणि मित्रांनो, आपण पाहू शकतो की नियमित परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपये तर हे मिळणार आहे. तुम्हाला माहीत असेलच, जे नियमित 2020 ते 2025 दरम्यान ज्यांनी पीक कर्ज काढलं आहे आणि त्यांनी नियमित त्या कर्जाची परतफेड केलेली आहे, तर अशा कर्जदारांना, शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर हे मिळणार आहेत. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर कर्जमुक्ती योजनेसाठी तुम्हाला मोबाईल नंबरला जे आधार लिंक असणं गरजेचं आहे आणि ॲग्रीस्टॅक नोंदचीसुद्धा गरज असावी लागते, तरच तुम्हाला ही योजना तुम्हाला फायदा लाभ होऊन जाईल, नाहीतर अन्यथा होणार नाही. तर असे शासनाचे निर्देश आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अशी ही अपडेट आहे. दिलेली माहिती समजली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.